मुद्दाम करून आपण बाहेरच्या साईडला आलोय आणि पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये हा भाग दाखवला होता तुम्हाला बरं का आपल्याला सगळ्यांना. हे अंजनेरी म्हणून गाव आहे मित्रांनो. हे हनुमंतरायांचं जन्मस्थान मुख्य स्थान आहे. कुणी किती आक्षेप घेतला ना मित्रांनो ते काही स्थान सिद्ध होणार नाही. आणि हनुमंतरायांचं जन्मस्थान आहे. इथूनच हनुमंतरायाने जंप म्हणजे उडी मारून सूर्याला धरायला गेले ते मित्रांनो. असं गाण्यामध्ये अभंगामध्ये पण दिलेलं आहे. आणि अशा ठिकाणी आता यात्रा आहे मित्रांनो, त्याच्यामुळे ना आजूबाजूला खूप अशी गर्दी बरं का. निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा आहे ना आज त्याच्यामुळे. आणि ते बघू आता बाबा जर भेटलं तर त्यांचा व्हिडिओ काढून घेऊ मित्रांनो आपण. खूप असं चांगल्या गप्पा गोष्टी मारतात नाही का मित्रांनो. अशा सुंदर सुंदर ट्रॅक्टरांची सजावट करून निवृत्तीनाथ महाराजांना दर्शनाला हे लोक गेले. कधी कधी बाबा नाही या डोंगरावरती सुद्धा जाता नाही का. समोरच्या साईडला गाई चारायसाठी जात राहता. गाई बैल काय जे काय आहे त्यांच्याकडे ते चारायला या डोंगरावर किंवा या अंजनेरीच्या डोंगरावर जात राहता. तर चला त्यांना भेटू आपण. आणि व्हिडिओ जर चांगले वाटत तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करत चला, लाईक करत चला. मित्रांनो त्या आबांना भेटायला आलो आपण. आणि ते खूप असे वरती गेले बरं का, उंचावरती. ते समोरच्या साईडला बघा एकदम उंचावरती गेले. आणि भूक लागली बरं का मित्रांनो मला. ते वरती गेल्या. ते मंदिरापाशी पण गायवाले बघू आता. ते कसं डोंगरातल्या माणसाला पटापट वरती चढते येत. आणि आपल्याला थोडीफार सवय आहे नाही का. आणि भाताची रान आहे बरं का मित्रांनो सगळे. आपल्याला दिसतं ना इकडे समोरच्या साईडला सगळे भाताचे रानं वगैरे. तर चला इथं एक थोड्याशा फार गाय आहे त्यांच्या वाल्याचे. तर बघू. आणि कसलं तरी मंदिर आहे मित्रांनो त्या समोरून गेल्यानंतरच कळत. आणि एकदम त्या कठाडावरती काय ते बाबा तिकडे वरती. ते बाबाला आपण भेटलो तर मागच्या वेळेस म्हटलं चला या वेळेस पण राहतील तिथं. पण ते होते पण लय उंचावरती गेले ती. आता गाडी तर लावली आपण इकडे पाठीमाग साईडला. आणि हा अंजनेरीचा डोंगर आहे बरं का मित्रांनो. हे बाबा झोपलेले मित्रांनो. इतक्या उंचावरती ते गाय चरायला नेले बघा. किती उंचावरती. तिथं थोडस चमकतं ना तिथून थोडस पाझर तलाव सारखं बरं का. म्हणजे आपले बाबा वरतीच गेले नेमके. आणि दुपारी वरच्या साईडला साईडला गाय वगैरे चरायला नेत असतं बरं का. बऱ्याच व्हिडिओ मध्ये आपण गायीचं वर्णन केलंय. हे थोडस प्रायव्हेट क्षेत्र दिसतं मित्रांनो. कसं म्हणजे खाजगी कारण इथं मग पेरूचा बाग वगैरे असं लावले बरं. फक्त कुत्र वगैरे नको यायला आपल्याकडे. तर हनुमंतरायांचं मंदिर आहे मित्रांनो. आणि आताच बांधकाम झालेलं दिसतं बरं का. आता पेरूला पेरू आहे लय छोटाले ते. ते बाबा तिकडे एक समोर गेले. भरपूर गाय त्यांच्या 60-70 एक गाय असतील मित्रांनो. कारण की वरच्या आता आपण वरती येतो ना तस तसं त्या तिकडे समोरच्या साईडला चालले. तर हनुमंतरायांचंच मंदिर मित्रांनो. आणि बॉर्डर केलं ठिकाण मित्रांनो. म्हणजे वरती जायला जागा कुठून काय माहिती. वरती पण गाय पा. जाऊया आता वरती गायींकडे जाऊ आपण. निधी रस्ता कसा आहे बघ एकदम बोळीचा रस्ता आहे मित्रांनो. आणि इकडनं जर गेलो ना चला इकडनं जाऊन पो. थोडस दम लागतच मित्रांनो. कसं वर चढाच राहतं ना त्याच्यामुळं मग. आणि पावसाळ्यात असं मित्रांनो इकडं पाणी राहतं ना. खूप असं पाणी राहतं. नेमकं वरती जायला जागा भेटन बरं का. इथे गाई नेमक्या वरती इथं थोडंसं आहे जायला वरती. चला इकडनं जाऊ. आणि हा हवे दिसतो मित्रांनो. हा त्र्यंबकेश्वर हायवे बरं का. आणि हे जे झाड आहे ना त्याला करवंद म्हणते बरं का. आता त्याला अजून काही करवंद नाही लागले पण फुलं लागले त्याला बारीक बघा. चला इथून थोडस आता काटवनातूनच थोडस वरती जावं लागेल. थोडस अंतर चढून वरती जावं आपण. करवंदाचे वेगळेच काटे मित्रांनो बरं का. तानास वगैरे गवत वगैरे कापून असं रचून ठेवलं बा. थोडस असं तिरप जाऊ मग. म्हणजे त्यांचा मालक असला ना काही मारती नाही आपल्याला. ते झोपलेले होते त्यांना आपण तिकडून तर बघितलंय.
पण नेमके तेच बाबा आहे का दुसरे बाबा काय माहिती नाही. बाबा ओ ओ झोपले काय? झोपले होते बर का हो? राम राम. लय आराम करू राहिले. हा मग आता गुरु चाराचं म्हटलं आरामच करावं लागत. ओळखलं का? हा मग भाव म्हणते ओळखलं बर का? एकादश. हा एकादश उपास बरोबर. आपल्या निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा आहे आज. हा तेच म्हटलं चला मागच्या व्हिडिओ मध्ये चांगले लोकांनी पाहिलं होतं आपल्याला नाही का? हा चांगले 10,000 पर्यंत लोकांनी पाहिलं आपल्याला. म्हटलं चला आता बाबांचाच व्हिडिओ टाकू मस्त पैकी. मस्त काय वगैरे मग सर्व ते आहे. असे असे आणली हं. पाणी पाजली हं. म्हणलं आता सावलीला जावा बसा म्हणजे इकडे आरामशीर. हा इकडेच सावली राहते ना हा. थोडंसं. आंबे मग तिथे वगैरे. पाणी पाजलं हं, हं. आणि आलो जेवण वर. हे खालच्या याच्यावर हा ते जनावर आहेत ना हा तिथे पाणी. हा ते 2 एक बैल आणि ते. हा हे गाय आहे. तेच म्हटलं यांचं काय दिस ना. म्हटलं चला आपण एक चक्कर मारू मध्ये नेमकं तुमचं मोठं पोरग होत वाटत. हा हे म्हणे इकडे जायला बाबा म्हणे काय काम आहे कशाला आणि काय दिले कुठं करायला खरं नाही बाबा. आता त्यांना म्हटलं कोय नेमकं काय बाबा बाबाचं काय आता प्रॉपर्टी जमा करीत काय बा असं असं त्यांना वाटलं ना. हा म्हणजे काय? शंका येते मनामध्ये. हा नाही पाहू ना म्हशीस बाबाची तिची काय ओळख. हा त्यांना तेच वाटलं मग तेच काय वाटलं शंका. म्हशीस बाबाला शरीरच काय. हा ते विचारले प्रश्न विचारले म्हटलं आता काय करावं. म्हटलं मी यायचं जवळच आहे, काही लांबचं नाही म्हटलं. मग तिकडे वरती असतील म्हणे बाबा. म्हटलं तसं नाही आपली नीतिमत्ता त्याच्यामुळे काय फक्त आपलं भेटणं बोलणं हा, तेवढं भेटणं सोबत बोलणंच येतंय. बुवा असं. काय शेवट आपलं शरीर हा. आपलं भाड्याचं हे म्हणतात नाही का देव देव भाड्याचं आहे. कधी देव आत्मा घेऊन काढून देतात मग. काय हे का त्यांचं विचारपूस करायचं काम बघ. हा. या आता सरपंच बाय कुठे घेऊन चाललं का? हे बाय आता घरी चालल्या गावामध्ये. हा ना त्या इथं हे इथून आणलं ना. स्वयंपाकाला यायच्या. इथं का हा हे हॉटेल आहे काय नाही ना ते बघ, कॉलेज काव कॉलेज शाळा. संदीप फाउंडेशन का हा नाही मग? संदेश फाउंडेशन नाही ही शाळाच आहे बरमायली म्हणून. ब्रह्मवेली हा ही ब्रह्मवेली का? हा बरमायली शाळा लईच याच्यात ना मोठं पटांगण आहे ते. लय मोठा ते पण ते तोच तिकडून राऊंड येतो. आमच्या तिकडे केवढं आहे मोठं. हा. मग आता त्यांनी पोळ्या बिळ्या लाटल्या असतील हा मग आधी शाळेतले इकडे. पोरांना. हा मग मग त्यांना सुट्टी 2 वाजली असतील ना. 2 वाजले ना. हा मग त्यांना सुट्टी झाली 2ला. आता 2ला घरी कडाय आता या घरी गेली ना 2ला हं. का 4ला डबल येते. बरं 4ला यायचं. मग स्वयंपाक बनवाया शाळेतले पोरांना. चांगला पगार भेटत असेल मग. हा मग 8-9 हजार रुपये भेटत. बघ का बरं आहे ना खाऊन पिऊनच इकडे हा मग खाऊन पिऊन मग मग आता जे खाऊन पिऊन चालले आता संध्याकाळचे खूप डबा भरून येतात घरचे माणसांचं आहे. हा. जेवण होतंय. नाही बरं आहे ना मग. उलट असंच पाहिजे काहीतरी. मग असं आहे. आता शेतीत का कंटिन्यू थोडी त्याचं उत्पन्न भेटत आहे. हा, पावसावर ते सगळं आहे. हा, रोजाला जेवढं भेटत 9 वाजत 9 वाजत हा. बरं आहे. एक प्रपंचासाठी तेवढं लागत परपंचासाठी आहे. तर खाना पिना यात मग घरची 2 गॅसची पोरं शेगडी जागात यात मग असे. त्यांचे पोरं शाळेत जात असतील ना. हा मग त्र्यंबकलाच जात असतील ना ते? नाही हा गावामध्ये इकडे काही आपल्या- चिरमकलं हा काही त्र्यंबकला जात इथं ना पैसे लय जातात. हा ना इथं ना मग ते आता ते महागड्या पोरांचं मग. विषय तो. आपल्यासारखं गोरगरीब गोरगरीब बरं नाही आपली गोरगरीबाची शाळा नाही ती. नाही नाही हा. म्हटलं चला बाबांना भेटून येऊ. 9-10 हजार रुपये वर्षाला जातात तसं जाय. जास्त नाही लय पण fee त्यांची. जाय वाल्यांना जास्त हे 4-5 वाल्यांच. अहो यांची 2.5 का 3 लाख रुपयाचे डोनेशन फी लई ना घेते. हा मग लय फी द्यायच्या. एवढं सोपं आहे की इंग्लिश हा. लय फी द्यायची गाडी एवढे लावली. गाडी आणली हा गाडी इथे खाली आणली. जोडीदार आज जोडीदार नाही ना आला आज. नाही. नाही नाही आज जोडीदार दुसरा आणायचा होता. हा. त्याच नावकरी होता किरणच म्हणून. हा. 2 किरण आहे. हा दोन्ही पण नावकरी एक आहे. फक्त आडनाव थोडे वेगवेगळे आहे हा, ना. आडनाव एक थोडं धार्मिक आहे एक थोडं धार्मिक नाही.
नाही, आता ये उन्हात बस इकडे बसायला थोडस वर. बसतील आता बसतील. है पाणी पाजून आणले आता चाललेत. आता आरामशीर थोडं थांबतील ते थांबत हा थांबत जातील. आता ते थांब. तिकडे वरती गेले जाणार म्हटलंय बाबा तिकडे गेले का ना तर तिकडे वर जायला रस्ताही नाही म्हटला इकडून जावं लागलं म्हटलं. नाही वर वर तिकडे बी आता या आधीच उन्हामुळं जायलाच नाही. हा मग ऊन लय वरती लय ऊन लागत असेल वरती आज. लय ऊन लागत आहे. मग चारा वरती कमी काही चरायला राहिलं चारा नाही. नाही इकडे खालीच राहिला खाली. एवढं ना. हे बघ हे खाली अंगून ना हा हा मोकर सर आहे. त्या साईडला ना. हा मग तिकडून चारून आणले हा. पाणी घातली आणि उजी मग इकडे आलो सावलीला. आणि तेच म्हटलं बाबांची भेट झाली पाहिजे बा, आज मागच्या वेळेस भेट हा. आपल्याला ते लोक पाहते ना आपल्याला हा, हा, हा. मग त्यांना बरं वाटतं बा असं. बरं वाटतंय ना. हं. कारण बऱ्याच लोकांना असं डोंगरातलं जीवन हा. काय राहत त्यांना कळायला पाहिजे ना का कसे दिवस काढायला कसे लागत दिवस काढायला ते लागले. गाय गाय सांभाळायचं तेवढं सोपं किती जबाबदारी आहे. मग त्या प्रत्येक गाय मध्ये शिव शिव दिसू राहिले आम्हाला है ना भगवान माल कारण त्या काळ्या आणि ढवळ्या आहे ना. हा देवाचं कसं आहे जसा मनी भाव तसा देव देव पाव असं आहे ते. असं आहे ते. नाही तर मनी नाही भाव आणि देवा मला मला पाव. पावतो कुठून पावणार रे. पावणारच हे? नाही. मग म्हणी भावच नाही तर देव कुठून मग पावणार. हे लोक पायी पायी येते त्याच्यात काहीतरी म्हणे भाव आहे हा, म्हणून मग ते येते एवढ्या मग लांब. ते एरी काय एवढे लांब पाय पाय. किती लांबून आले हो, ते लय लांब. शेगाव कुठं बुलढाणा मा. कुठं नांदेड कुठं एवढं लांबून इथपर्यंत एवढे यायचं. लांबून येते ते पाय 400 300 किलोमीटरच्या दिंड्या हा. होत्या त्या. आज काही झाले परतीला पाय. काही फिरून चालले आता. हा आता दर्शन झालं त्यांचं. हा गेले. त्याचं दर्शन झालं त्या चालली जायचं. फिरून. आपल्या बाबाजींची पण दिंडी आहे ना स्वामीची ना. हा आता मी ती निघाली वाटते तिथून चांदी सर ते मोठं एकदम. हा हा तिथं वजरला बाणेश्वर म्हणेन ना हा तिथं 185 कळस सोन्याचे बसवले बाबाजींनी. हा, हा. बैल जोडी खिल्लारी ना गाडीला का. नाही नाही टेम्पो ते टेम्पोला बनवेल सगळं ते चांदी. हा नाही बैलगाडी लय बनेल होती. बैलगाडीला हा मग ते पण बैलगाडी नाही दिसली एवढ्या मध्ये. नाही नाही लय बैलगाडी यायच्या काल. हे जवळच्या असतील मग हा नाही लांबच्या नाही आणते इकडून कोकणातून इकडूनच आणतील आपले. नाही ना हो. हा? तिकडून याच्या सिंदर करून अशा तिकडून बैलगाडी यायच्या. बैलगाडी येलो हा खिल्लारी जोड्या बाबा 10-15 बैलगाड्या होत्या. त्यांना चारा विराले मग चार राहते सांगाच राहत ना गाडी. हा मग ते गाडीत टाकून ते मग जे जाऊ काही भेटलं तर ते टाकून हा घ्यायचं. आणि इकडे कोणाकडून मागून जातात मग. हा मग मागून घ्या तिथे मुक्काम झाला ना तिथून तिथं मागून घ्यायचं. मागून जातात बैल. नाही आणून द्या ते लोक बरोबर हा आणून नाही त्यांना देत. माहिती आता येत हा. रथासाठी त्यांनी काही मग त्यांना ते थोडं काही विकायचं बिपाया नाही ते बैल करतात बुवा कोणी आणून देत आहे मग लय दिंड्या गेल्या पण या वेळेस पण आता इकडून परत माणसं इकडे गेले ना इलाहाबाद आता प्रयागराजला कुंभमेळा चालू आहे हा तिकडे जात्या काही काही हा, इकडे इकडे चालू चालू दर्शन घ्यायचं नाही तिकडे जायचं. हा. काही काहीच रातच्या रात्रीच्या आंघोळी करून हा, दर्शन मग. घेऊन. जे फास्ट मध्ये राहते ते दर्शन करायचं लगेच निघायचं. हा दर्शन झालं का सुटली. काही काही वाटत थोडं थांबावं देवाच्या स्थानावरती. हा, मग आता काही इथं काय तुम्ही राहते म्हणजे किती तुमचं पुण्य काहीतरी मागच्या हा. जन्मीचं आई वडिलांचं मग. अंजनेरी मध्ये हनुमंतराचं जन्मस्थान आहे ना. रात्री आमची ही दिंडी होती मुक्कामल. हा ना हा आता ते आंघोळ पांघोळ करून येतील गेल्यास. देवदर्शन येतील हा. उद्या आज इथेच मुक्कामल येतील. आता इथं मुक्काम येते ना. हा बरे बरे मग सकाळचे नाश्ता पाणी केला चहा पाणी घातला का हा. मग वजे वजे ढाळा वजे वजे निघतील ना. त्याच्याकडे 4-5 एक रथ आहे हा, हा. 3-4 टेम्पो आहे 2 जीप गाड्या आहेत. हा, हा. नाही लय आणि अजून इंदुरी महाराजांची नाही दिसले वेळेस दिंडी बरं का मला. नाही मागच्या वेळेस ना 3 ट्रक हा, आणि लय मोठा ताप कमी कमी 800 का 900 नुसते विद्यार्थी आणले होते त्यांनी. हा, हे इंदोरीकर निवृत्ती महाराज इंदोरीकर हा. लय मोठा ताप होता आम्ही पाहिलं म्हटलं अरे किती गर्दी आहे तेवढे मग विद्यार्थी गाडावले अहो त्यांनी ना. काल मग होती ना ती त्याची अंगच्या साईडला होती ती मग. हा हा हा, पाय चप्पल विप्पल घालून गेले असते. हे काय अगं त्या लोकांच ते बरं बाबा गेले आपल्याला गाठतील ना. साईडला सर थोडस जानवर टाकले कारण मी त्याच्यात गवत वगैरे बांधून ठेवले चुराटी वगैरे नाही का.
बाकी काय आता हेच काम चालू असेल हा काम ह्याच माल हा ना ते जबाबदारीचे बुवा. ही ड्युटी हीच आपल्याला उन्हाळा ना पावसाळा उन्हाळ्यात पावसाळ्यात तेच ड्युटी हा. नाही ते सांभाळणं सोपं नाही राहत एवढं मग यांना वेळ सकाळी सोडायचं हा हे कसं मोकळे सोडे राहत्या का गोठ्यामध्ये नाही नाही मग? घरी गेले का मग बांधून टाकायचं बांधून टाकायचे हा म्हणजे मग ते एकूण वेळेला मारते नाही मारते नाही अंधारा कोंधारा तर पुढे मग जागजागी डायरला बांधून टाकायचं हा इकडेच फक्त मोकळे सोडायचे हा इकडेच राहणार म्हणजे त्याला सवय होऊन गेली इकडे याच्या हा. बरोबर हळूहळू हळूहळू जस तुम्ही चालता ते तुमच्या मागे हा आता उठलो ना उठलो का तुम्ही पाणी उठले की लगेच पुढे चालत लगेच मागच चालत आहे. मांग मांग ती हा. सवय पडली त्यांना हा. एकदा. उन्हेले लागू राहिलो आता हा हो आता बरं, इडून ऊन इडून झालं, काही इडून. ऊन लागत ते संक्रांत संपली हा चालू झालं उन्हाळा संक्रांती बसून आता रोज उली उली ऊन रोज लागत जाईल मग ऊन आता मार्च काढायचं अजून हा. आता इकडे पावसाळा निवळा परवडतो हा पण हे नाही परवडत उन्हाचं अहो हे उन्हाचे तुम्ही म्हणतो चैत आणि वैशाख हा कठीण मग मग कठीण. टाकवा नाही मग ना जनावर आम्ही ना फक्त सकाळीच्या सोडायची साल हा. आणि 9 वाजले का घरी घरी मग 4 वाजेला सोडायची परत पाणी चारला संध्याकाळी हा पाण्यावरच मग सोडायची हम्म. मग वैरण वगैरे राहते भाकरी राहते हा, हा. मग ते टाकून द्यायची मग आयात म्हणायची मग नीचे 4ला सोडायची जायची बरोबर 2च टाइम सोडायचे हा दोन्ही नाही तर time. आता थोडस आहे त्याच्यामुळे सकाळी सोडले का इकडे हा मग आता तो येतो तो अजून खायला भरपूर आहे ना हा मग मग- अजून आहे भरपूर हा मग त्याच्यामुळं ते तेव्हा का ऊन लई लागतोय ना हा, मग मग घरीच जाय फक्त 9 वाजेपर्यंत अक्षय तृतीयापर्यंत नाही हा. ना, ऊन 9 वाजेपर्यंत सोडायची थोडा ऊन लागला 9 वाजले हम्म. का डायरेक्ट घरी